शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी जाणून घेऊया। वाल्मिक कराडचे 100 अकाउंट धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक। आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। मारेकऱ्यांना फाशी द्या, पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये मागणी। यावरती राजकारण करू नका, चौकशी होऊ द्या, अशी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेले आहे। शिलाई मशीन तसेच ब्युटी पार्लर किट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे। महिलांची मूर्तिजापूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन 2.37 लाख रुपयांनी गंडवले असे सांगण्यात आलेले आहे। खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न, दरवाढीची प्रतीक्षा। दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही, कारण खेळा खरेदीमध्ये फक्त 7,000 रुपयांचा भाव मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मते कापूस दरामध्ये किती वाढ व्हायला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा। निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता कधी होणार? शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा। राज्यामध्ये सत्ता आल्यास पीक कर्ज माफ होणार, अशा प्रकारचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी दिलेले होते। आता महायुती सत्तेत आलेली आहे। नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ कधी होणार, अशा प्रकारची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागून आहे। आणि हो, प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे। तसेच तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या। मराठवाडा हरभऱ्याने व्यापला, नागपुरामध्ये गहू अधिक। राज्यामध्ये यंदाही ज्वारी पेरणी, सोलापूरचा दबदबा। आपदा आता सहन करणार नाही, नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा। दिल्लीसाठी नमो भारत रेल्वेसह विकास प्रकल्पांची दिली भेट। केंद्र सरकारच्या नव्या डेटा संरक्षण कायद्यामध्ये काय बघा, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाईन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना 3 वर्षांनंतर तुमचा डेटा हटवावा लागणार आहे। यंदाच्या सत्रात नाही तर पुढील शैक्षणिक सत्रामध्ये मिळतील गणवेश। अकोला जिल्ह्यातील 70,000 विद्यार्थी स्काउट गाईडच्या गणवेशापासून वंचित। अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहन भत्ता रखडला, सेविकांमध्ये नाराजीचा सूर। लाडकी बहीण योजनेसाठी भरले होते अर्ज। अडगाव खुर्द परिसरातील चित्र, पीक बाजारामध्ये आले की पडतात दर। रब्बी पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ, मात्र यंदा शेतमालाला चांगला भाव मिळेल का? यावर्षी काही प्रमाणामध्ये सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाला आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे। मात्र पीक बाजारात आले की भाव पडत असतात, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळेल का, अशा प्रकारची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे। घरामधील पांढरे सोने काळवंडले, बाजारामध्ये भावही कोसळले। देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हतबल, कमी भावामध्ये कापसाची विक्री। अंढेरा महसूल मंडळातील विविध गावांमध्ये विशेष शिबिर, आता मानधनाची चिंता मिटली, गावातच झाले आधार सीडिंग। फवारणीचा खर्च वाढला, रुधाना परिसरामध्ये हरभरा पिकावर मर रोग, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। वेबसाईट डाऊनचा 10 दिवसांपासून खोडा, पुरवठा विभागाची कामे खोळंबली, चक्रा मारून नागरिक वैतागले। डिसेंबर महिन्यामध्ये ई पॉस मशीन सुद्धा बंद। महसूलचे कामकाज होणार फास्ट, 593 अधिकाऱ्यांना मिळाले लॅपटॉप। बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप प्रिंटरचे वाटप। शेतकऱ्यांनो, पिकांची नोंद करा, अधिकारी थेट बांधावर। चादही मंडळातील शिबिरामध्ये 80% ई पीक पाहणी पूर्ण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन। बहुतांश भाज्या 10 रुपयांमध्ये अर्धा किलो, भाजीपाल्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे टेन्शन आणखी वाढले। नवी तूर दाखल होताच बाजारामध्ये दर घसरले, शेतकरी झाले हतबल। वाशिम जिल्ह्यातील चित्र, हमी भावाने खरेदी करण्याची मागणी, कारण 12,000ची तूर आली आता 7,000 रुपयांवर। बारदाना संपल्याने नाफेड केंद्रातील सोयाबीन खरेदी रखडली, राजगाव येथील केंद्रामध्ये शुकशुकाट, खरेदी सुरू करण्याची मागणी। आता बोगस लाभार्थ्यांना बसणार चाप, श्रावणबाळ व संजय गांधी योजनेच्या 16,000 लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण। लाडक्या बहिणींमुळे विकास कामांना कात्री, 691 कोटींची मर्यादा, नियोजन आराखड्यासाठी बैठक। रब्बीच्या पेरण्या पूर्ण, तरी मिळेना खरीपातील पीक विमा अग्रिम, 9 लाखांवर शेतकरी पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेमध्ये। आसमानी संकट आणि शेतमालाच्या पडत्या दराने शेतकरी मेटाकुटीला, शेती संकटामध्ये 29 शेतकऱ्यांनी वर्षभरामध्ये संपवली जीवनयात्रा। साहेब, पीक विम्याचे अनुदान मिळणार तरी कधी हे सांगा, कृषी विभाग म्हणते अतिवृष्टीचे मिळणार अनुदान। मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली 1 रुपयामध्ये पीक विमा योजना अजूनही शेतकऱ्यांचा फायदा करताना दिसत नाही। गत वर्षीचा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, परंतु अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने तेवढा तरी आधार मिळणार म्हणून शेतकरी आता वाट बघत आहेत।
वीज ग्राहकांना करणार वीज निर्मिती आणि वापराची माहिती। ग्राहकांनो, छतावर वीज तयार करा, मोफत नेट मीटर मिळवा। या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे बघा। सध्या ज्या ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेले आहेत, त्या सर्व ग्राहकांना महावितरणच्या सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याच्या निर्णयाचा लाभ होणार आहे। लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर, निकषाची काटेकोरपणे अंमलबजावणी, परतफेडणीच्या चर्चेने वाढली धास्ती। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलैपासून प्रारंभ झालेला आहे। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा 6 महिन्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे 9,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता निकषाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केल्यामुळे नवीन वर्षापासून योजनेचा लाभ मिळतो की नाही अशी धास्ती लागलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चर्चेस उधाण आलेले आहे। तूर डाळ 40 रुपयांनी कमी, गृहिणींकडून मागणी वाढली, डाळीचे दर घसरले, मेथीचे लाडू मात्र महागच। गंगापूर कालव्याला रब्बी हंगामातील पहिले आवर्तन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नॉन क्रिमिनलसाठी सादर केली बोगस कागदपत्रे, आपले सरकार पोर्टलचे 2 परवाने रद्द, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची कारवाई। मागील 3 महिन्यामध्ये क्विंटल मागे 50 ते 850 रुपयांची घसरण, लाल मिरचीने शेतकरी व्यापाऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू। सेकंड हँड कार बाजारामध्ये विक्रेते तसेच खरेदीदारांमध्ये संभ्रम, सेकंड हँड कार विक्रीवर लागेल का 18% जीएसटी। बीड जिल्ह्यातील नाफेडच्या 30 हमीभाव केंद्रावर झाली बंपर खरेदी, बारदाण्याची अडचण संपेना, 61 कोटींचे सोयाबीन खरेदी। पात्रूडचे वीज ग्राहक संभ्रमामध्ये, आकार शुल्काच्या नावावर महावितरणकडून ग्राहकांच्या खिशाला चुना, कोणी लक्ष देणार का। महिलांच्या अपघातांची मालिका, ऊसतोड मजुरांनी विमा काढावा, युवा ग्राम विकास मंडळाची जनजागृती, शासनाच्या सानुग्रह अनुदान योजनेतून करा अर्ज। हिंगोली जिल्ह्यामध्ये पणन महासंघाच्या ढिसाळ कारभाराचा सोयाबीन उत्पादकांना बसतोय मोठा फटका, बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी 15 दिवसांपासून ठप्प, आतापर्यंत 40 ते 50% खरेदी। पिकाच्या उत्पादनात घट, 200 रुपये प्रति किलो तिळाचा दर, संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या लाडूचा गोडवा महागला। पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू, जालना जिल्ह्यात आतापर्यंत 31% पशुगणना पूर्ण, विभागाला पहिल्या क्रमांकावर। जालना नाफेड केंद्राकडे सुद्धा बारदाना नसल्याने सोयाबीनची खरेदी रखडली, शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप, नवीन वर्षामध्ये खतांचे दर जैसे थे, मात्र तीळ आणि साखर पुन्हा महागली। धुक्यामुळे झाडांवर लगडलेल्या फळांना बुरशीचा प्रादुर्भाव, मोसंबीच्या आंब्या बहाराला वातावरणाचा जबर फटका। शनिवारी 1,04 लाख तर रविवारी 1,17 रुपये मालमत्ता कराची वसुली, सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 2 दिवसामध्ये 2,57 कर संकलन। 12,000 विहिरींना मंजुरी, पाहिजे तेव्हा शेताला पाणी, रोहिओ अंतर्गत अनुदान, सिंचन विहिरीमुळे हजारो हेक्टर शेती होणार हिरवीगार। दुग्ध व्यवसायातून 5 लाखाचे उत्पन्न, मानसपुरीच्या शेतकऱ्यांचा उपक्रम, शेणखताच्या उपयोगातून पिकवली शेती। किनवट तालुका, खरीपाची अंतिम पैसेवारी 48, अखेर दुष्काळावर झाले शिक्कामोर्तब। शेतकऱ्यांनी काय काढावं आणि काय विकावं, लाल टोमॅटोची ब्लॅक स्टोरी, बाजारात कष्टकरी आणि कष्ट दोघेही बेभावच, उत्पादन खर्चही पदरी पडेना। औषधीचा खर्चही भागेना, अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी, सांगा 1,500 मध्ये निराधारांनी जगायचं तरी कसं। अचलपूर तालुक्यामध्ये 3,816 ई रेशन कार्डचे लाभार्थींना वाटप, डिजिटलायझेशनची धरली कास, अचलपूर तहसीलचा उपक्रम। सरकारी उंबरठे झिजवण्यामध्ये गेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आयुष्य। मुख्यमंत्री योजनादूत, शासनाकडून युवकांची दिशाभूल, अधिकारी म्हणतात योजना बंद, दरमहा 10,000 रुपयांचे मानधन कसे मिळणार। तेलंगणाच्या मिरचीने दिला रोजगार, 2 महिने मुक्काम, मजुरांना जेवढे काम तेवढेच दाम, मजुरांची संख्या वाढली मात्र भाव वाढेना। तुम्ही ई चालन भरले का, अन्यथा तुमचे वाहन केले जाणार जप्त, वेळीत चालन भरणा केलेला बरा, उधारी पडणार महागामध्ये। शहरामध्ये आवड्याला मागणी, 60 रुपये प्रति किलोने विक्री, आरोग्यासाठी ठरतोय फायदेशीर, आठवडाभरामध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता, महिलांची पसंती। का कमी झाले असेल एपीएल गटातील 20,000 लाभार्थी, शेती आहे पण ओलिताची व्यवस्थाच नाही, धान्य कोठून मिळेल। हो दादा, मिरची 120 रुपये किलो, दराने गृहिणींना मोठा ठसका, आवक मंदावल्याने दरामध्ये वाढ, भाज्यांच्या दरात काहीशी घसरण। आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा ॲप्लिकेशनची सुरुवात, मागील उपचारावेळी घेतलेल्या गोळ्यांचीही नोंद ठरणार, आभामुळे रुग्णांना मिळणार आता ऑनलाईन केस पेपर।
लेक लाडकी योजना वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळणार 1,01,000 रुपये। धुळे जिल्ह्यातील 1,395 लाडक्या लेकींना 79 लाखाचा लाभ थेट खात्यावर। पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित, प्रशिक्षण मिळाले पण आर्थिक सहाय्य कधी मिळणार? 400 विद्यार्थ्यांनी घेतले ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण। फवारणीच्या ड्रोनला 40% अनुदान। वेळ, पैसा, पाणी, खते, औषधांमध्ये बचत। 44 बॅचेस पूर्ण। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। आणि हो, हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।